जीवनाला आनंद देणारे, सुख देणारे, आनंदमय जीवन करणारे, सुखमय जीवन करणारे अशी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीचं वैभव फार वेगळं आहे. प्रश्न असा आहे की या जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, नशिबाने प्राप्त होतात. नशीब या शब्दाचा अर्थ आहे की योग्य आपल्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. चांगल्या घरामध्ये जन्माला आलो, उत्तम संस्कार मिळतात, शिक्षण मिळतं, नोकरी मिळते आणि पुढचं आयुष्य चांगलं जातं. काही वेळेस गरिबामध्ये जन्माला येऊन सुद्धा एक आतली प्रेरणा असते. प्रेरणा, त्या प्रेरणेला साधू संत भाग्य म्हणतात. हे जरुरी नाही की श्रीमंताच्या घरात तुम्ही जन्माला आला म्हणजेच तुम्ही मोठा झाला असा अर्थ नाही. पहिल्या दिवशी मी आपल्याला या घटनेची सूचना दिली होती की जगामध्ये, विशेष करून पृथ्वीमध्ये, श्रीमंत व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती असो, अन्न वस्त्र निवारा सोडून तो काहीच करू शकत नाही. ही शरीराची मर्यादा आहे. शारीरिक जगणं ज्याला आपण म्हणू शकतो, ते पण अन्न चांगलं असेल तर बुद्धी चांगली राहणार, मन चांगलं राहणार वगैरे. पण जी प्रेरणा आहे, आतून निर्माण झालेली जी प्रेरणा आहे, ती फार महत्वाची प्रेरणा आहे. अमुकच व्यक्ती संत का होतो, अमुकच व्यक्तीला ज्ञानेश्वरी का आवडते, अमुकच व्यक्तीला पाप करायला का आवडतं, मोठी अवघड घटना आहे. कालचा विषय संपवत असताना मी या सिद्धांतावर थांबलो होतो की मन अमूर्त आहे आणि मनाच्या काही गरजा आहेत. त्या गरजा कशा आहेत, कशा स्वरूपात आहेत, त्याचा आजचा दिवस आहे. शारीरिक गरजा ह्या पदार्थानेच भागतात. लक्ष देऊन ऐका. शारीरिक गरजा हे पदार्थानेच भागतात. भूक लागली तुम्हाला, अन्नाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर असो, सामान्य माणूस असो, विद्वान असो, श्रीमंत असो, शरीराच्या बाबतीमध्ये भूक लागल्यानंतर अन्नाशिवाय पर्याय नाही. इथपर्यंत सर्वसामान्य जीवन आहे. सर्वसामान्य मातेच्या उदरातून जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती याच स्तरावर राहणार. त्याच्या शरीराला अन्न हे लागणारच. मग आता 100 वर्ष जगायचे आपल्याला, किती अन्न लागतं, त्याला किती पैसे लागतात? 50 लाख 1 कोटी लागत असतील. मग या 1 कोटीच्या अतिरिक्त जो पैसा आहे त्याचं काय करणार तो माणूस? भूमिका व्यवस्थित समजून घ्या. अन्नासाठी, वस्त्रासाठी, घरासाठी 1 कोटी 5 कोटी घ्या, आम्हाला काय द्यायचे नाही, तुम्हाला घ्यायचे नाही. पण ह्या ठरलेल्या रकमेच्या अतिरिक्त जी रक्कम जमा करतो मनुष्य, त्याचा उपयोग काय? त्याचं नाव आहे मन. ती मनाची भूक आहे. मनाला पदार्थाशी काहीही संबंध नाही, पण मनाची भूक आहे. एखाद्या श्रीमंताच्या लग्नामध्ये 200-250 पदार्थ केले जातात आणि जगातल्या सगळ्या माणसाचा पोटाचा कोटा हा 750 ग्राम आहे. भाजी भाकरी खा, नाही तर 250 पदार्थ खा. मग एवढे पदार्थ का केले जाते? मी श्रीमंत हे दाखवण्यासाठी, खाण्यासाठी नाही. ते जर एखाद्याने जास्त खायला सुरुवात केली तर लोक अचंबित करतात, काय हावऱ्यासारखं खातो. मग ठेवलं कशा करता? खाऊ दे ना त्याला. प्रदर्शन आणि प्रेमाने देणं याच्यामध्ये फरक आहे. लग्न हे प्रदर्शन आहे, परमार्थ दर्शन आहे, वास्तव आहे परमार्थ. मग अतिरिक्त पैसा कशा करता, अतिरिक्त जगणं कशा करता, अतिरिक्त कठोर मेहनत कशा करता,
त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, अतिरिक्त शरीराला कशा करता झिजवता. गरजेपुरतं जर तुमच्या जीवनामध्ये आहे, मग अतिरिक्त मेहनत, गरीबाचं ठीक आहे, ऊसतोड कामगार आहे, नोकरदार आहे, त्याच्याकडे पैसा नाही, त्याला करणं भागच आहे, त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. आपला हा विचाराचा विषय नाही. पण ज्याच्याकडे आहे त्याचं काय? इथून मन आभास तयार करत राहत. शरीर खरं बोलतं, भूक लागली मला जेवण पाहिजे, त्याला जेवण दिलं, शरीर तक्रार करत नाही. जास्त खाल्ल्यावर करेल, दुसऱ्याचं खाल्ल्यावर जास्त करेल, चमचमीत खाल्ल्यावर अजून जास्त करेल. शरीर खरं आहे, या जगातलं सत्य आहे आणि प्रामाणिक आहे शरीर. भूक लागली सांगणार, नाही ऐकलं ना शरीर बगावत करतं. माझ्याकडे लक्ष नाही दिलं ना तर मी तुला काम करू देणार नाही. मनाची ताकद काढून घेतो, बुद्धीची ताकद काढतो शरीर. माझं पहिलं पूर्ण कर. त्याचा कोटा पूर्ण केला तो सुद्धा मर्यादित करावा लागतो. जर मनाला प्रसन्न ठेवायचं असेल तर प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर शरीर म्हणतं प्रमाणापेक्षा जास्त खाल्लंस, आता झोप, मला ते अन्न पचवावं लागेल. तू पोटात टाकलंस, पचवणार कोण? मी आहे ना. म्हणजे माणसाला झोप येते जास्त जेवल्यानंतर. त्याचं कारण तुम्हाला झोप येते असा अर्थ नाही. शरीराने रक्तपुरवठा मेंदूचा कमी केला आणि पोटाकडे वाढवला. आणि मेंदूचा रक्तपुरवठा कमी केल्याबरोबर मेंदूला झोप येते आणि पोटाकडे रक्तपुरवठा केला म्हणजे ते अन्न पचवायची प्रक्रिया चालू होते. हे विज्ञान आहे शरीराचं. आणि सत्य बोलणारं शरीर आहे. मनाचं असं आहे, मनासारखं आभासी जगच नाही. आवश्यकता नसताना ते मागत राहतं. लग्न झालेलं आहे, एक स्त्री आहे तुझ्याकडे, तरी ते मन समोर धावणारच, दुसऱ्या स्त्रीकडे पाहणारच. बरं, याची सांभाळण्याची क्षमता नाही, यालाही माहिती आहे. पण ते मन आहे ना. आणि तक्रार सामान्याची नाही, तुकोबरांची तक्रार आहे. काय काय करीतो या मना, परी नायकवे नारायणा. शब्द फार गोड आहे तुकोबरा. याला म्हणतात प्रामाणिकता. तुकोबराय सारखे संत म्हणतात मन ऐकत नाही, आणि गल्ली बोळातले म्हणतात मन आमच्याकडे एकाग्र करा. केवढा फरक आहे. याला म्हणतात प्रामाणिक. होत नाही एकाग्रते. म्हणून आजचा जो एक महत्वाचा विषय आहे, जसं काल मी विवेकाते भोलवी या शब्दावर सांगितलं, तसं आजचा महत्वाचा विषय आहे. मन संतोषाशी चाड लावी. ज्ञानोबराय मनाचा स्वभाव सांगत असताना अर्जुन मुखातून बोलतात संतोषाशी चाड लावी. हा खूप गोड शब्द आहे. संतोष शब्दाचा अर्थ पर्याप्त आहे तुमच्याकडे, अतिरिक्त करण्याची गरज नाही. मन तुम्हाला गप्प बसू देत नाही. चाड शब्दाचा अर्थ इच्छा. संतोषी माणसाला इच्छा बलात्कार करायला लावते ते मन, इच्छा उत्पन्न करते ते मन. हे जरा सिद्धांत जड जातात म्हणून मध्ये आधी थोडे दृष्टांत घेतो, म्हणजे लक्षात येत. रावणा इतका तर श्रीमंत या जगात कोणी झालेला नाही, भविष्यात होणार नाही, कारण की लोकशाही आहे. इतकं चांगलं जीवन जगत होता रावणा. इतकं सुंदर संसार या जगात एकाचाही नाही. मुलगा इंद्रजित, मंदोदरी पतिव्रता. मंद उदरी शब्द आहे बरं का, जिचं कंबर बारीक आहे अशी मंद उदरी. हे सौंदर्याचं लक्षण त्या काळामध्ये मानलं जात होतं. ती पतिव्रता आहे. ती पत्नी घरामध्ये मिळालेली मंदोदरी. सगळ्या घटना आहेत, सोनं आहे, चांदी आहे, शरीर आहे, सगळं आहे. मग का नाश झाला? मनाने मात केली रावणावर. काहीच नाही. हे जे दृष्टांत देतो ना, इतके सुंदर दृष्टांत आहेत, काहीच नाही. आणि याला माहिती नाही की सीता कोण आहे. मग शूरपणा काय येते आणि सांगते की जगातली सगळ्यात सुंदर सीता
मी तुझ्यासाठी आणत होते. याला म्हणतात जग. यातलं सत्य काय आहे? राजाला ऐकूनच कळत असतं, प्रत्यक्ष घटनास्थळी राजा नसतो. गुप्त हेरामार्फत, आताच्या भाषेत CID मार्फत त्याला कळतं. ती सुंदर आहेत हे माहीत नाही रावणाला. मूळ वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतोय मी तुम्हाला. आणि सीतेची प्रसिद्धी आहे सुंदर आहे म्हणून. विशेष म्हणजे रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे, सीता सावळी आहे. पण शूर्पणखेने सांगितलं की सीता सुंदर आहे जगामध्ये. मनोविज्ञान पकडण्याचा प्रयत्न करा. पहिला मुद्दा असा आहे, जगातली कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुंदर म्हणत नाही. कोणतीही स्त्री सुंदर म्हणत नाही. नैसर्गिक आहे. याच्या विरोधात तिच्यात काय पाहिलं, आमच्यात काय कमी आहे, हा स्वभाव आहे. रावण विद्वान असल्यामुळे विचार करतो, स्त्री सांगते सुंदर स्त्री आहेत म्हणजे नक्की असली पाहिजेत. संतोषासी चाड लावी, ओवी विसरू नका. सगळं व्यवस्थित आहे. राज्य सुरळीत आहे, शत्रू कुणी नाही, चारी बाजूला समुद्र आहे, भविष्यात शत्रू येण्याची शक्यता नाहीत. आपलं मन शत्रुत्व तयार करत. न रामाचा संबंध आहे न रावणाचा संबंध एकमेकाशी. मन शत्रुत्व तयार करतं. आणि ती एकदा मालिका मनाने सुरू केली ना, मन त्याच्यातच गुरफडत जातं. या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य आहात याचा सुद्धा मन विसर पाडतं. इतकं खतरनाक मन आहे. याला म्हणतात आभासी जग, व्हर्च्युअल लाईफ. एकदम आभास, काहीच नाही, वास्तव काहीच नाही, पण मन तुम्हाला फिरत ठेवतं. त्याच्या डोक्यामध्ये चिंता सुरू झाली. बरं, शूर्पणखेने असं का सांगितलं सुंदर आहे म्हणून? आता नाक कान कापलेले आहेत, स्त्रीने तरी काय सांगावं का कापले म्हणून? ती तिचा अपमान थोडंच सांगणार आहे. शूर्पणखा शब्दामध्ये सौंदर्य आहे बरं का. सुपासारखे नख, जे बाकीचा अवतार कसा असेल त्याच्यावरून समजून घ्या. आणि त्या शूर्पणखेला श्रीराम पसंत आले. माझ्या बोलण्यामध्ये सिद्धांत आहेत. रामायण तुम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत, पण सिद्धांत लक्षात घ्या. आणि ती नसलेली सुंदर शूर्पणखा सुंदर होऊन रामाकडे येते. नसलेली सौंदर्य प्रधानता ती सुंदर होऊन रामाकडे येते. रामचंद्र प्रभू फार वेगळ्या विचाराचे आहेत, सौम्य बोलणार आहेत. शूर्पणखेने पाहिल्यानंतर सांगितलं माझी इच्छा आहे लग्न करायची. रामचंद्र प्रभू म्हणतात तू फार चांगली आहेस, सुंदर आहेस, पण माझं लग्न झालेलं आहे, ही माझी पत्नी आहे. पण जो दरवाजावर उभा आहे तो कुमार आहे, त्याचं लग्न झालेलं नाही. त्याने जर स्वीकार केला तर तू पहा. खरं काय, दोघांचं एकाच मांडवात लग्न झाले, लक्ष्मणाचं आणि रामाचं. ती म्हणते मी कुमारी आहे. शूर्पणखा खोटं बोलते ती. तिच्या नवऱ्याचं नाव आहे विद्युज्युव्य, ज्याला रावणाने मारलेलं आहे. आणि विधवा झालेली शूर्पणखा म्हणते मी कुमारी आहे. रामचंद्र म्हणतो त्याप्रमाणे आमचाही लक्ष्मण कुमारच आहे. काय हरकत आहे तुझ्या प्रमाणे उत्तर द्यायला? माझा सिद्धांत लक्षात ठेवा. रामावरच जर भाळली तर पुन्हा लक्ष्मणाकडे जायची गरज काय तुझी? सिद्धांत लक्षात घ्या काय बोलतो तुम्हाला. तुझं रामावर एकनिष्ठ थांब, एकनिष्ठ राहा. राम आहेत ते, सौंदर्यवान आहेत. रामावर भाळणं काही गैर नाहीये. दंडकारण्यातून रामचंद्र प्रभू जात असताना ते आदिवासी जे लोक होते ना, ते सारखे रामाकडे पायचे निघून जायचे. मागे सीता, पाठीमागे लक्ष्मण. आश्रमात गेले, अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये. दिवसभर काहीच मिळालं नाही. लोक यायचे बघून जायचे ते आदिवासी लोक. अगस्त्य ऋषींना विचारलं का हो काय
पहिल्यांदा मी अशी माणसं पाहिलीत, येतात, पाहतात आणि जातात. जेवण पाणी काही असं विचारणं काहीच नाही, बोलणं काही नाही. अगस्ती म्हटले, रामचंद्र प्रभू तुम्ही भाग्यवान आहात. जे लोक तुम्हाला पाहून जात होते ते तुमच्या सौंदर्यावर भाळत होते. जे पाहत होते ते नरभक्षी होते, माणसं मारून खाणारी माणसं होते. तुझ्या सौंदर्यामुळे तुला मारू नये असं वाटत होतं म्हणून ते निघून जात होते. त्यांच्याकडून कशाला पाण्याची अपेक्षा करतो? इथपर्यंत सुरक्षित आला हे त्यांचे उपकार आहेत आणि तुमचं सौंदर्य आहे. म्हणून भाळणं की विशेष आहे अशातला भाग नाही. परंतु रामावर भाळल्यानंतर पुन्हा राम नाही म्हटल्यानंतर लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण, भाषा फार वेगळी आहे. लक्ष्मण म्हणतात, तो आले हे ठीक आहे, पण मी नौकर आहे, दरवाजावर उभा राहतो. आणि एका नौकराची पत्नी होणं तुझ्यासारख्या सौंदर्यवतीला शोभत नाही. म्हणून राम हे राजे आहेत, 2 लग्न केलं तर चालतं, त्यांना राजाला माफ आहे. पुन्हा रामाकडे, तिकडून पुन्हा लक्ष्मणाकडे. काय काही स्त्रिया उदार मनाच्या असतात, तो भाग सोडून द्या. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यासाठी ओवी आहेत. या विषयांची ठाई एकनिष्ठता कही नाही, हे ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. आपल्याला कळत नाही म्हणून दुःख होतं. ज्ञानेश्वरी वाचलं तर दुःख होणारच नाहीत. आनंद तर आपल्या आतमध्ये आहेच. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. दुःख नकोय. आणि शेवटी ते रागवते शूर्पणखा. नाक कान कापलं जाताना येते. काय सांगणार भावाला? का नाक कान कापले? जे घडलंय ते तर सांगता येत नाही. मग बदला घेण्यासाठी, आशय लक्षात घ्या, बदला घेण्यासाठी राम पाहिजेच. सीतेमुळे माझा स्वीकार केला नाही म्हणून शूर्पणखेचा राग सीतेवर आहे, रामावर नाही. ते म्हणत नाही रामाने किंवा लक्ष्मणाने माझे नाक कान कापलेत म्हणून. ती म्हणते सीता आहे, ती देखणी आहेत आणि मी तुझ्यासाठी आणत होते म्हणून भांडणं झाली. म्हणजे जर काय कमालीची मानसिकता असते. तुम्ही कधीतरी विचार करा या गोष्टीचा. कोणत्या स्तरावर माणसं जातात. समोरचा माणूस उद्ध्वस्त झाला तरी तो मला पाहिजेत, याचं नाव आहे मानसिकता, आभासी जग. पण पाहिजे ते मन फार आग्रही आणि अट्टी असतं ते. आणि एका स्त्रीने सोन्याच्या संसाराच्या राजाचा नाश केला. तिचं नाव आहे शूर्पणखा. किती सामान्य सिद्धांत आहेत पहा. जर शूर्पणखा भेटलीच नसती रावणाला, रामायण घडलंच नसतं. रामायण शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, जगला असता, चांगला जीवन जगला असता, सगळं समाधानी जीवन आहे. आणि एका मनाच्या आग्रहामुळे, शब्द मनाच्या आग्रहामुळे आभासी जगामध्ये रावण आला. आभासी जगामध्ये सौंदर्य हे कधीही वस्तूमध्ये नसतं, माणसाच्या मनात तयार असतं. हे लक्षात ठेवा. ही सौंदर्याची व्याख्या आहे. ताजमहल पाहायला गेलात तुम्ही, सौंदर्य दृष्टी असेल, जर तुम्हाला बांधकामातलं कळत असेल तर तुम्हाला तो ताजमहल चांगला वाटणार. सर्वसामान्य लोक जातात, काही नाही, मोठा आहे, मोठं घर आहे, काय कळलं तर पाहिजे ना. त्याचं मिनार कशा आहेत, बांधकाम कसं आहे, त्याची क्वालिटी किती, 500 वर्षापासून टिकला कसं, कळायला पाहिजे. सौंदर्य माणसाच्या मनात असतं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि माणसाच्या मनातलं सौंदर्य समोर त्या सौंदर्याचं ज्ञान करून देतं. म्हणून कविता असो, काव्य असो, साहित्य असो, ज्ञानेश्वरी असो, तुमचं मन सुंदर असेल तर काव्यातली सुंदरता दिसेल. तुम्ही रसिक असाल तर तुम्हाला ती रसिकता सापडेल. जर तुमचं मन कमकुवत असेल तर तुम्हाला ते विषयच पाहिजे, तुम्हाला पदार्थच पाहिजेत, त्याच्यामध्ये तुम्ही रमणार. सौंदर्य कळणार नाही तुम्हाला.
मन रसिक नाही आहेत. आणि मन ज्यावेळेस आभास तयार करतं, त्या सौंदर्याचा असेल, सत्तेचा असेल, धनाचा असेल, अमरत्वाचा असेल, असं जरुरी नाही बरं का. माणसं ज्यावेळेस आपलाच फोटो आपल्या पद्धतीनं विकतात, कुठेतरी त्यांना असं वाटतं की मी अमर झालो पाहिजे. आशा आहे, मन आहे ते. मी जाणार हे मनाला पटतं, पण माझा अवशेष पाठीमागा असावा, ते मन आहे. आभासी जग. आता तू गेल्यानंतर पाठीमाग सोन्याने मढवलं काय 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 फायदा आहे? याचं मोठं उदाहरण आहे. माझ्या सिद्धांताला सामान्य समजू नका. इजिप्तचं आहे ना पॅरामिड आहेत, मोठं उदाहरण आहे ते. पुन्हा आम्ही जन्माला येऊ, पुन्हा जागा होऊ, एखादी टेक्निक जन्माला येईल म्हणून इजिप्तमध्ये जे पॅरामिड तयार केलेत मोठे मोठे, जे 7 आश्चर्यापैकी एक मानले जातात, तिथं त्या शरीराला विशिष्ट केमिकल पद्धतीने फ्रीज केलं जातं. त्याच्या अवतीभोवती सोनं ठेवलं जातं, देवी देवता. आणि हे दुर्भाग्य आहे त्या राजाचं. तो तर बिचारा गेलाच, त्याची ममी तयार केलीच, पण त्याच्याबरोबर दासी पण पाहिजे, नौकर पण पाहिजेत. ते जिवंत असताना त्या लोकांनी मारले आणि त्याच्याजवळ ठेवले. उद्या सेवा कोण करणार? काय प्रतिभा आहे, याला म्हणतात आभासी जग. जिवंत माणसं मारले, नौकर चाकर वगैरे, त्यांच्या मम्मी तयार केल्या आणि त्या राजाच्या कबरी शेजारी ठेवल्या. उद्या राजा जागा झाला ते जागे होतील. आणि सेवा, कुठली कल्पना आहे मानवाची? हसू येते या गोष्टीला. शरीर पंचमहाभूताचं आहे, ते पंचमहाभूतात जाणारच. ज्ञानोबांची ओवी तर एवढी वेगळी खतरनाक आहेत. जगात विज्ञान सगळं चमत्कार करू शकेल. ज्ञानोबा 9व्या अध्यायात सांगतात, परतले पाऊलेची नाही तिथे. माणूस परत आलाय, असं मृत्यूच्या रस्त्यावर परतण्याची पावले नाहीत, जाण्याची निशाण आहेत. जाण्याचे ठसे आहेत पण परत येण्याचे नाहीत.